मेघा इंजिनिअरिंग या कंपनीचा कथितपणे 90 कोटींचा दंड माफ केल्याप्रकरणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात राजकीय चिखलफेक रंगली आहे। बावनकुळे यांनी या प्रकरणी रोहित पवारांना पुरावा दाखवा अन्यथा राजकीय संन्यास घ्या असं आव्हान दिल्यानंतर पवारांनी थेट पुरावाच सादर केलाय। त्याचबरोबर राजकीय संन्यास घेऊ नका, किमान जनतेनं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तरी द्या असा टोला रोहित पवारांनी बावनकुळेंना हाणलाय। रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मेघा इंजिनिअरिंग कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा दंड माफ केल्याचा आरोप केला होता। रोहित राजकारणात नवे आहेत, अभ्यास करा असं बावनकुळेंनी यावर उत्तर दिलेलं आहे। तर मेघा इंजिनिअरिंगच्या 90 कोटींचा दंड माफीचा आरोप रोहित पवारांनी बावनकुळेंवर केलाय। तर बावनकुळेंनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूयात। फारच मोठा शोध लावला तुम्ही। महसूल मंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला 90 कोटींचा दंड माफ केला नाही। आरोप सिद्ध करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या, करा सिद्ध असं ट्विट चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेलं आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजींनी जे रोहित पवार म्हणतात आहे त्या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली आहे, कुठलाही दंड माफ केला नाही आहे। आणि ते मला म्हणतात आहे की 90 कोटी रुपये आपण माफ केले आहे म्हणून मी म्हटलं राजकीय संन्यास घ्यावा। अशा खोट्या आरोपावरनं कधी प्रसिद्धी मिळत नाही। थोडं जरा प्रगल्भपणाने वागलं पाहिजे। राजकीय वागताना किंवा आरोप करताना उठसूट आरोप करून राजकीय जी उंची आहे ती कमी करण्याचा त्यांचा जो स्वतःची राजकीय उंची कमी करण्याचा ते अनेक प्रयत्न करतात आहे, त्यामध्ये त्यांनी हा प्रयत्न केला आहे। अपरिपक्वतेचं लक्षण रोहित पवारांचं आहे। थोडा अजून राजकारणात ते नवीन आहे, त्यांनी थोडा अभ्यास करून घेतला पाहिजे आणि मगच कुठलाही आरोप लावला पाहिजे असं मला वाटतं। तर रोहित पवार यांचं ट्विट नेमकं काय होतं आपण पाहूयात। किमान जनतेनं विचारलेल्या प्रश्नांची तरी उत्तर द्या, राजकीय संन्यास घेऊ नका असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। किमान जनतेनं विचारलेल्या प्रश्नांची उत्तर तरी द्या असं रोहित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हटलेलं आहे। तर या दोघांमध्ये राजकीय चिखलफेक रंगली आहे। मेघा इंजिनिअरिंग या कंपनीच्या कथितपणे 90 कोटींचा दंड माफ केल्याप्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे आणि रोहित पवार या दोघांमध्ये राजकीय चिखलफेक रंगली आहे।